पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री मुंबई पालिकेतील कामांचा आढावा घेणार आहेत। मुंबई महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक असणार आहे। वर्षा निवासस्थानी सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली। पहिल्या टप्प्यात आपल्या 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी ही निवडणूक जाहीर झालेली आहे। 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे। काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्नाटकातून मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकमधून पवन खेरा, कर्नाटकमधून मंसूर अली खान, मध्य प्रदेशमधून मीनाक्षी नटराजन, राजस्थानमधून नीरज ढांगी, तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती, झारखंडमधून प्रणव झा। काँग्रेसने जाहीर केलेली उमेदवारांची यादी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेली आहे। राज्यसभा निवडणुकी संदर्भातली ही महत्वाची अपडेट आहे। नवनीत राणा आणि रवी राणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची रिक्त जागा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नवनीत राणा यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेच्या ठिकाणी आता नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे। 8 जूनच्या बैठकीत सहभागी न होण्याचा डीएमकेचा निर्णय। डीएमकेच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला। तमिळनाडूमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसने पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता। मात्र काँग्रेसने डीएमके बरोबरची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने डीएमके काँग्रेसवर नाराज झाल्याचं बोललं जात होतं। आता काँग्रेस आणि डीएमके मधील नाराजी उघडपणे दिसून येत आहे। नवी दिल्लीत 8 जून रोजी इंडिया आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आता समोर आली। मात्र या बैठकीपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय, कारण डीएमकेने 8 जूनच्या बैठकीचं निमंत्रण मिळून सुद्धा या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।